सिंपल रेसिपीला देतो स्पायसी ॲटिट्यूड. हा मसाला म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये झणका. आज बनवूया कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. बेडगी मिरची 170 ग्रॅम घेतली. 30 ग्रॅम जवारी मिरची. मिरच्या मी उन्हामध्ये सुकवून घेतल्यात. धने 35 ग्रॅम. जिरे 12 ग्रॅम. काळी मिरी 8 ग्रॅम. लवंग 4 ग्रॅम. दालचिनी 4 ग्रॅम. तमालपत्री 4 ग्रॅम. बदाम फूल 4 ग्रॅम. बडीशेप 8 ग्रॅम. दगडफूल 2 ग्रॅम. हे सर्व मसाले कोरडे भाजून घ्यायचे. कांदा 80 ग्रॅम. सुकं खोबरं 90 ग्रॅम. खसखस 8 ग्रॅम. हळद 10 ग्रॅम. मीठ 50 ग्रॅम. तीळ 20 ग्रॅम. लसूण 60 ग्रॅम. हे सर्व मसाले वेगवेगळे भाजून घ्यायचे. तीळ खसखस हलके गोल्डन झाले की लगेच काढायचे. तीळ आणि खसखस हलकं गरम करून घेतलंय, काढून घेऊया. सुकं खोबरं हलकं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं. सुकं खोबरं हलकं भाजून घेतलंय. खडे मसाले गरम करून घेऊया. खडे मसाले मिडियम फ्लेमवर अरोमा येईपर्यंतच गरम करायचे. खडे मसाले गरम झालेत, काढून घेऊया. तेल घेतले 3 टेबलस्पून. कांदा हलका ठेचून घेतलेला लसूण. कांदा आणि लसूण डीप गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं. ही मसाल्याची सोल आहे, जळू द्यायचं नाही. कांदा आणि लसूण भाजून घेतले, काढून घेऊया. सर्व मसाले गरम करून घेतलेत, थंड करून वेगवेगळे मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचे. तीळ आणि सुके खोबऱ्यामुळे ग्रेव्हीला नॅचरल थिकनेस येतो आणि ग्रेव्हीला परफेक्ट ऑइल रिलीज होतं. खड्या मसाल्यामध्ये हिरवी वेलची आणि मसाला वेलची ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर वापरू शकता, पण का टाळायचं सांगतो. हा मसाला स्पायसी आणि रस्टिक असतो. वेलचीचा फ्लेवर गोडसर आणि ॲरोमॅटिक असतो. जास्त झाली तर ऑथेंटिक पंच कमी होतो. सुरुवातीला मिरची पावडर तयार करून घेऊया. मिरची पावडर तयार करून घेतली, चाळून घेऊया. चाळून याच्यामध्ये मिरची पावडर जी शिल्लक राहील ती परत ब्लेंड करून घ्यायची. हे शिल्लक राहिलेलं परत ब्लेंड करून घेऊया. आता खडा मसाला ब्लेंड करून घेऊया. खडा मसाला चाळून घेऊया. सुकं खोबरं, तीळ खसखस, कांदा आणि लसूण हे मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचं. हा मसाला थोडा जाडसर ठेवायचा, याच्यामुळे लम्स तयार होतात आणि टेक्स्चर परफेक्ट येतं. हे सर्व मसाले मिक्स करूया. ॲड करूया हळद 10 ग्रॅम. मीठ 50 ग्रॅम. मिक्स करूया. हे अर्धा किलोचं प्रमाण आहे, याचं 1 किलोचं प्रमाण कॅप्शनमध्ये देतोय. अशा पद्धतीनं लम्स तयार झाले पाहिजेत. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तयार आहे. अशाच हॉटेल स्टाईल रेसिपीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.